मिळू शकेल. मुन्ना बोटे नंबर 3 वरती. पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 दापोली पोलीस पाटील संघटना आयोजित भव्य अशा अंडरआर्म ओपन क्रिकेट स्पर्धेचं या आयोजन. आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. खूप साऱ्या मॅचेस आपण पाहिल्या आजच्या दिवसातील. तर उद्या देखील लीग फॉर्मॅटमधल्या खूप मॅचेस बाकी आहेत आणि त्याच्यानंतर या सायंकाळच्या सत्रामध्ये क्वालिफायरच्या मॅचेस खेळवल्या जातील, जिथे क्वालिफायर 1, त्याच्यानंतर एलिमिनेटर, मग त्याच्यानंतर क्वालिफायर 2 आणि त्याच्यानंतर मग ग्रँड फिनालेची ती मॅच असेल. चांगलाच त्या ठिकाणी थ्रो पाहायला मिळाला. गोऱ्या मुन्नाची जोडी आहे. संघाचा स्कोअर का 21-21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी. गोऱ्या पवार तयार असेल. कुणाल कात्रीच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. चांगला चेंडूला हँडल केले. 1 रन्स घेतला गेलाय. प्रयत्न 2चा आणि तिसरा धाव देखील यशस्वीरित्या कंप्लीट करताना दोन्ही फलंदाज आपण बघतोय. मुन्ना आक्रमण करू शकेल का? कारण खूप वेळ झालाय. इथे षटकार पाहायला मिळाला नाही मुन्नाच्या बॅटमधून. चौकार तर अजिबात बघायला मिळाला नाहीये. आय थिंक इथे षटकार येण्याचे चान्सेस आहेत. नो बॉलचा इशारा. 1+1 असे 2 रन्स आता पाहायला मिळतील. गोऱ्या पवार यांचा बल्ला अगदी सातत्यानं खामोश राहिलाय. डिफेन्सिव्ह क्रिकेट खूप वेळ झाला आपण पाहतोय. कुठेतरी चौकार किंवा षटकार नक्कीच आपण पाहू शकतो यांच्या माध्यमातून. पण तो थोडासा रूम बनवलाय, जागा बनवली खेळण्यासाठी आणि तिथे केवळ 2 रन्स घेतलेत आणि बघता बघता 2चा खेळ संपलाय. धावसंख्या लॉस ऑफ 128 रन्स 28 झालेले आहेत स्वराज फायटर्स या टीमचे. एफसीटीनं 2 मॅच खेळलेले आहेत, ज्याच्यामध्ये ते 1 जिंकले 1 पराजित झाले. दुसऱ्या बाजूला स्वराज फायटर्स या टीमनं 2 मॅच जिंकले, दोन्ही खेळले, दोन्हीच्या दोन्ही जिंकले आणि आता हे दोन्ही संघ तिसरी त्यांची मॅच खेळत आहेत. ही डू ऑर डायची मॅच कदाचित असू शकते टेटवली एफसीटी या टीमसाठी. सौरभ काताळे नंबर 30 षटक. बॅक टू बॉलर आणि इथे मात्र सरळ गोऱ्या पवार यांना बाहेर जावं लागणार आहे. गोऱ्या पवार सरळ मैदानाच्या बाहेर जातील. हताश झालेला गोऱ्या चेहऱ्यावरती नॉर्मली नैराश्य असणार आहे. मुन्नाला मैदानामध्ये थांबावं लागेल. पण तो मुन्ना आता स्कोअर थोडासा कमी आलाय, याच्यासाठी तुम्हाला बहुसार करावे लागतील. 28 वरती दुसरा मोठा खेळाडू बाद झालेला आहे एफसीटीच्या विरोधामध्ये. नंबर 4 ला कोण न्यू बॅटर. चला लगेच बॅटर कोण आहे? इकडे बघा. बॅटर कोण आहे मुन्ना? आदित्य नंबर 4 वरती आदित्य आलेला आहे. अगदी थोडासा हुलिया बदललाय आदित्यनं. चेंडू टाकला जाईल हवेमध्ये. बॉल आहे, कॅच पकडली जाते का? धावचीची संधी. वाईड थ्रो केलाय तिथे. केवळ 2 रन्स मिळतील. ॲब्सोल्युटली एफसीटीची एमएसडी आतिशी भागवत यांना आपण बघतोय. एक चांगले कीपर देखील आहेत, परंतु थ्रो थोडा वाईड होता. इथे कॅच पकडणं गरजेचं होतं. बाल बच गया खिलाडी. धावचीची संधी पाहायला मिळू शकेल. 2 रन्स 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. पोलीस पाटील जे टेटवली गावचे आहेत, कमालचं या ठिकाणी आपल्या खेळाडूंना मोटिवेट करताना दिसत आहेत. आक्रमण केलं जातंय. चौकार येणार की षटकार येणार? परंतु नाही. डिफेन्सिव्ह क्रिकेट. काही चेंडूवरती 2 रन्स मिळतात. स्कोअर कार्ड मात्र पुढे सरकतंय आणि संघाचा स्कोअर कार्ड 34 या आकड्यावरती 34 झालेले आहेत. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हरमधील. याच्यानंतर ते पुढची महत्वाची मॅच पाहायला मिळू शकेल. गजानन वॉरियर्स कामतकोणचा संघ पोलीस पाटील 11 या टीमच्या विरोधामध्ये धडकताना दिसणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना शेवटचा 1 मिनिट असेल टॉस करण्यासाठी. कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा. आडव्या बॅटने खायचं होतं. अगदी बेजबाबदार फटका. दांडी गुल. यष्टी उद्ध्वस्त. बॅट बॉलचा कोणता संपर्क नाही. सरळ बाहेर जावं लागतंय.
तीनचा खेळ संपला. 35 लॉस ऑफ 3 स्वराज फायटर्स 35 झालेत. वैभवच्या प्रत्येक सिक्सर साठी पिंट्या पवार यांच्याकडे 203 रुपयाचा कॅश प्राइस. प्रत्येक 6 203चं कॅश प्राइस दिलं जाईल. वैभवच्या प्रत्येक सिक्सर साठी 203 रुपयाचं कॅश प्राइस म्हणजे अगदी कमालचं कॅश प्राइस लागले पिंट्या पवार यांच्याकडून. आदित्य ट्रॅक वरती आलाय. मोठा प्रहार केलाय. मुन्ना बुरटेन चुकीचा फटका. याला बेजबाबदार स्ट्रोक म्हटलं जातं. अक्षरशः चुकीचं क्रिकेट. अनिल काते यानं देखील तेच कॅश प्राइस असणार. 203 रुपयाचा कॅश प्राइस प्रत्येक सिक्सर साठी. हा हवाई आला. सिक्सरचा प्रयत्न इथे कदाचित वैभवला करायचा होता, तो मुन्नानी गेला. आवश्यकता नव्हती. अनिल काते बॅटिंगसाठी गेला. त्याच्यासाठी देखील 203 रुपयाचा कॅश प्राइस पिंट्या पवार यांच्याकडनं दिलं जाईल, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला षटकार ठोकावा लागेल. आदूची काय बॉलिंग आहे. एकंदरीत ज्यावेळेला आदित्यला पाठवलं गेलं होतं कुठेतरी डिसिजन थोडंसं वेगळं वाटलं. अनिल काते सारखा प्रचंड एक्सपिरियन्स बॅटर तुमच्याकडे असताना तिथे आदित्यला पाठवलं गेलं होतं. थोडंसं कुठेतरी आपल्याला चेंजेस वाटलं, पाहायला मिळालं होतं. शॉर्ट बॉल आहे. नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा आहे. दावचीची संधी. वहां पर शायद करीबी मामला हमें देखने को मिल सकता है. ऑफिशियल थोडीशी चर्चा करतील. थोडीशी चर्चा करतात. नो बॉल तर होता, परंतु रन्स घेण्याची आवश्यकता तिथे नव्हती. परफेक्ट क्रीज मध्ये दाखल झालेत की नाही हे देखील पाहावं लागेल. ऑफिशियलचा इशारा आता काय येतोय याच्याकडे थोडीशी चर्चा करावी लागणार आहे. थोडासा वेळ घेतलाय. 2+1 म्हणजे हे बॅटर पॉफिंग क्रीज मध्ये सुखरूप दाखल झालाय. 40 रन स्कोरबोर्ड वरती. खरंच ऑफिशियल्स यांचा आम्हाला प्रशंसा करावी लागेल. चांगले डिसिजन्स बघायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा 2 रन्स घेतले जात आहेत. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. या अनिल कातेच्या माध्यमातून खेळलं जाणारं क्रिकेट आहे. आपण ते सुरुवातीला अगदी कदाचित नंबर 3 वरती आपण पाहणार होतो, ते कुठेतरी नंबर 6 वरती अनिलला पाठवलं गेलं. हवेमध्ये बॉल आहे. प्रबोध पालकरनं मात्र जीवाची पर्वा न करता एफर्ट्स दिले होते तिथे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 45-45 झालेत. वैभव मोठा प्रहार करेल का? 203चं कॅश प्राइस आहे. फुल टॉस बॉल वरती फुल टॉल वसूल केला आहे का? परंतु 2 खेळाडूंमध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग. 4च रन आहेत. थोडीशी ताकद तर 203चं कॅश प्राइस मिळू शकलं असतं. 49-49 या आकड्यावरती स्कोर बोर्ड. एक शेवटचा चेंडू शेवटच्या ओव्हर मधील. टॉस साठी मी मगाशी अनाउन्स केलं होतं, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. नो बॉलचा इशारा. खराब गोलंदाजी आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळते. टोटली 3 रन्स घ्यावे लागतील. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. टॉस साठी श्री गजानन वॉरियर्स कामत कोण, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. आवश्यकता नव्हती शेवटच्या चेंडूवरती आक्रमण करण्याची. 52 झाले. 53चं टार्गेट या ठिकाणी सेट केलेलं आहे. 4 ओव्हर नंतरला 52 झाले. 53 करावं लागतील एफसीडी या टीमला. यानंतर पुढचे मॅच गजानन वॉरियर्स कामत कोण विरुद्ध पोलीस पाटील 11. It is the call and it is head. गजानन वॉरियर्स कामत कोण. टॉस कोणी जिंकलाय? गजानन वॉरियर्स कामत कोण. डिसिजन सांगायचं फिंटे, इथेच सांगायचं होतं. पिंट्या डिसिजन सांगायचं लगेच. येस, कामत कोण या टीमने टॉस जिंकलेला आहे. बॉलिंगचं डिसिजन घेतलंय. बॅटिंग करावी लागेल पोलीस पाटील 11 या टीमला.
एफसीडीचा संघ परंतु जे या टीमच्या आधारस्तंभ अमरदादा पडेल असतील, त्याचबरोबर त्यांच्या बाजूस असणारे अनिलजी रेमजे ते देखील थोडेसे विचारामध्ये पडलेत. महत्त्वपूर्ण मॅच, प्रत्येक सिक्स साठी या ठिकाणी एफसीडीचे आधारस्तंभ अमरदादा पडाल यांच्याकडनं 100चं कॅश प्राइज आणि निलेशदादा रेमचे यांच्याकडनं 100चं कॅश प्राइज असणार आहे. प्रत्येक सिक्सरसाठी जे बॅटर्स आता गेलेले आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक सिक्ससाठी हे कॅश प्राइज असेल. अवधू मात्र तिथे एका बाजूला आहे, परंतु बॅटिंगमध्ये थोडासा बदल केलाय. कुणाल कात्रेला पाठवलं गेलं होतं, आता इथे शुभम स्वतः गेलाय. गोऱ्या पवारच्या विरुद्ध 53 रन्स बनवायचे आहेत. महत्त्वपूर्ण मॅच आहे, ही मॅच जिंकावीच लागेल. याच्यानंतर पोलीस पाटील इलेव्हन या टीम कडून आपल्याला पाहायला मिळतील अंकित कर्टे इन ऍक्शन मध्ये. मोस्ट इम्पॉर्टंट मॅच. पहिलाच बॉल लॉंग द कार्पेट खेळला गेलाय. सरळ ऋषीच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत होता, परंतु तिथे 2 रन्स घेतले गेलेत. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13ची लगभग सरासरी ती मेंटेन ठेवावी लागेल प्रति ओव्हर. आडव्या बॅटने खेळायचं होतं, केवळ एक सिंगल डिक्लर झोन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. गोलंदाजीचा विचार केला तर एकंदरीत बॉलिंग अटॅक वैभव बडवे देखील एक चांगला बॉलर आहे या टीम कडे. त्याच्यानंतर मुन्ना आणि गोऱ्याचे 2 षटक थोडीशी सांभाळून खेळावे लागतील एफसीडी या टीमला. ओ यावेळेला नो बॉलचा इशारा, अंपायरचा इशारा नो बॉल. पॉपिंग क्रीज नाही तर संपूर्ण विकेटच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय, याच कारणास्तव नो बॉलचा इशारा दिला गेलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, कॅच पकडली जाते का? येस, सुपर कॅच ऋषी पवारच्या माध्यमातून. आवश्यकता नव्हती इथे. लेफ्टी पुन्हा एकदा बॅटर येईल का? कुणाल कात्रेला पाठवलं जात आहे का? इथं सौरभ कातळेला पाठवलं गेलं, कदाचित कुणाल कात्रेला आपण बघू शकलो असतो मोठे प्रहार करण्यासाठी. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन हे बरकरार ठेवण्याचं काम नक्कीच असू शकेल. संख्या जाऊन 4 वरती स्थिरावलेली आहे. 3 चेंडू मात्र टाकून झालेत. सुरेख चेंडू टाकला होता, सरळ यॉर्कर लेनची डिलिव्हरी होती. आणि गोऱ्याचे प्रचंड चाहते देखील या अंडरआर्म ओपन क्रिकेटमध्ये आहेत. सरळ मात्र हातामध्ये चेंडू गोलंदाजाच्या ज्या वेळेला थ्रो केला गेला, धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये शुभम आता थोडंसं फिल्डिंग कडे बघतोय. अगदी चांगला अंदाज घेतला जाईल कोणत्याही क्षणाला हा खेळाडू मोठे प्रहार करू शकतो, ही त्याची विद्वत्ता आहे, हे त्याचं कॅलिबर सांगते. मोठा प्रहार केला जाईल, शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. भन्नाट वेगानं तो थ्रो केला गेलाय. एक सिंगल. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या इथे 6 ला पोहोचलेली आहे. तुम्हाला लगभग 14ची सरासरी ती मेंटेन ठेवायची होती. मोठा प्रहार केलाय. प्रहार हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 रन्स मिळत आहेत. सौरभ कातळेच्या स्ट्रोकनं मात्र धाव संख्या पुढे सरकत असताना 10 या आकड्यावरती 10 रन्स झालेत. 18 बॉल मध्ये आता 43 रन्स पाहिजे. 18 मध्ये 43. गोलंदाज पिंट्या पवार नक्कीच या ठिकाणी विकेटसाठी कॅश प्राइज देखील नक्कीच लावू शकतील. मागच्या मॅच मध्ये ज्यावेळेला गोऱ्यानं आप्पाकडे चर्चा करताना आप्पाला जो एक वर्ड यूज केला होता, खतरनाक, अगदी जबरदस्त तो वर्ड पाहायला मिळाला होता. आप्पा देखील खुश झाले होते. जो की प्रत्येक विकेटसाठी आता 103 रुपयाचा कॅश प्राइज. जबरदस्त, अगदी एक चांगलं बॉन्डिंग आहे एकंदरीत. गोरे असेल, आप्पा इसवारी असतील, या दोघांमध्ये
अगदी प्रेमळ गोऱ्यानं अगदी चांगले एक सुमधुर आवाजामध्ये ते डायलॉग त्याला बोलले होते. एक चांगलं त्यांचं टोपण नाव देखील आहे. चला मॅचकडे जावं लागेल. पहिल्या 1 ओव्हरमध्ये 10 झालेत, येणाऱ्या 18 मध्ये 43. शॉर्ट बॉल आहे, कमी गतीचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत. 2 मात्र घेतले जातील, 3चा प्रयत्न केला जाणार नाही. 2 रन्स येत आहेत, धावसंख्या 12 ला जाऊन पोहोचले. अमरदादा पड्या आता थोडेसे नाराज दिसत आहेत. 3 रन्स होऊ शकले असे, थोडासा लेझीपणा दिसला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन्सचा बॉल होता. 2 रन्स घेतल्या जातील जोपर्यंत थ्रो केला जाईल, परंतु शुभम सांगतायत की नाही, मी तिसरी धाव घेऊ शकत नाही. खूप लांब चेंडू गेला होता, परंतु थोडासा त्याच्यानंतर गजानन ऑरेस कामत कोणता संघ खेळताना दिसणार आहे. फटका तिथे फसलेला आहे. हे अप्पा तूने क्या किया. ही महत्वपूर्ण कॅच. अगदी तुम्ही शुभम सारखा एकदा चांगला आक्रमक विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजाची कॅच सोडताय, कदाचित येणाऱ्या वेळेमध्ये ते भारी पडू शकतं. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, कॅच पकडली जाईल. मोठा प्रहार तर केला होता, परंतु प्रयत्नांना अपयश आलेलं आहे. आता 2 डावखऱ्या शैलीचे फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये असतील. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 15 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू अजून शिल्लक असतील. या 2 वरती 2 जर मोठे प्रहार झाले तर मॅच मध्ये ट्विस्ट. बॅटिंग मध्ये आदू देखील स्वस्त्यामध्ये बाहेर आला. त्याच्यानंतर आता कुणाला पाठवले गेले दोन्ही अगदी डाव्या हाताचे फलंदाज. वैभवनं कमालची बॉलिंग केली आहे. हो, यावेळेला कुणाल कात्रेच्या बॅट मधून हाय अँड हँडसम बिग 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 छेरान षटकार. मी मागाशी सांगितलं होतं की ज्यावेळेला नंबर 3 वरती कात्रेला पाठवलं गेलं, कुठेतरी दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटरला पाठवलं गेलं असतं, तो थोडंसं या ठिकाणी जे धावांची गती वाढली असते. कारण ते पोटेन्शियल आहे कुणाल कात्रेकडे. आणि आपण सकाळच्या सत्रापासून पाहतोय की डावखऱ्या शैलीच्या बॅटरला ही विकेट थोडीशी पोषक ठरली आहे. 21 झालेत, अजून एक मोठा प्रहार पाहायला मिळू शकतो. फटका मात्र फसलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत गोऱ्या पवार. आणि तिथे काय घडतंय, 6 रन्सचा इशारा दिलाय ऑफिशियली. सिक्सर आहे, षटकार पाहायला मिळेल. ही आहे स्ट्रेंथ या कुणाल कात्रेची. धावसंख्या 27 आहे. जिंकण्यासाठी अजून देखील 26 रन्स पाहिजेत. फ्रेंड सर्कलचे ते सर्व छोटी मुलं आपण लगेच उभं राहायचं आहे. बारा चेंडू 26 ची आवश्यकता. बारा 26 ची गरज आहे. मी मगाशी ज्या खेळाडूची चर्चा करत होतो, अमरदादा पडायला असतील, त्याचबरोबर निलेश जेरी म्हणजे आता चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आलंय. मी मगाशी सांगितलं होतं की लेफ्टी 2 जर कॉम्बिनेशन पाठवले गेले असते तर या मॅच मध्ये कदाचित तुम्ही अजून जवळ पोहोचू शकला असतात. या टोटली 400 रन्स 400 रुपये झाले असतील तिथे. कारण एकंदरीत निलेशजी रेमजे असतील त्यांच्याकडनं 100-100चं कॅश प्राईज, तुमच्याकडून 100-100चं कॅश प्राईज, टोटली 400 रुपयाचा मानकरी आता कुणाल कात्रे ठरलाय. खोलवरचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा या ठिकाणी बघा प्रयत्न करू नका. तुम्ही बॅकफुटला जाणार तर बॅकफुटलाच तुम्ही जाऊ शकाल, फ्रंटफुटला येऊ शकत नाहीत. संघाला जिंकवायचं असेल तर फ्रंटफुटचा वापर. दांडी गोल. थोडासा प्रेशर होता शुभम वरती, तो प्रेशर दिसला.
गोऱ्यानं पुनरागमन केले या मॅच मध्ये. दहा चेंडूंमध्ये 26 रन्स पाहिजेत. अजून देखील मॅच ऑन आहे. गोऱ्या पवारनं काय जबरदस्त कमबॅक करून दिला. 2 सिक्सर आले होते वैभवच्या शेवटच्या बॉलवरती, परंतु त्याच्यानंतरचा कमबॅक अगदी दर्जेदार. असला फार वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. मोठा प्रहार केलाय सुजलच्या बॅटमधून. इथे कॅच पकडली जाईल. बॅक टू बॅक विकेट्स आहेत. बॅक टू बॅक विकेट्स आहेत. गोऱ्यानं कमाल धमाल बेमिसाल बॉलिंग केली आहे. प्रत्येक मॅच मध्ये विकेट घेतो हा खेळाडू. सागरला पाठवलंय. प्रमोद पालकर आहे तुमच्याकडे. सागरला पाठवलंय नंबर 6 वरती. कुणाल आणि सागरच्या जोडीनं अनेक मॅचेस मध्ये चांगले विक्रम केलेत, पण तो गोऱ्याच्या विरोधामध्ये खेळताना थोडंसं सांभाळून. ऑन हॅट्रिकचा बॉल असेल. या स्पर्धेतली पुन्हा एकदा दुसरी हॅट्रिक गोऱ्याच्या माध्यमातून घेतली जाते का हे देखील पाहावं लागेल. एक सिंगल. दोन चेंडू आता मात्र शिल्लक असतील. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये रन्स आले नाही. 2 विकेट महत्त्वपूर्ण गेल्या. त्याच्यामध्ये एक सुरुवातीचा बॉल डॉट आला आणि त्याच्यानंतर एक सिंगल आलाय. 8 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. हे चांगलं सेन्सिबल क्रिकेट आहे. 2 रन्स घेतले गेलेत. प्रयत्न 3चा केला जाईल आणि 3 रन्स मात्र इथे सहजरित्या कंप्लीट केले जातील. हे चांगलं सेन्सिबल क्रिकेट. शेवटच्या बॉलवरती किती रन्स घेतले जात आहेत. समोर डाऊन द ग्राउंड खेळलाय. 1 रन्स घेतलाय आणि षटक क्रमांक इथे 3चा खेळ संपतोय. धाव संख्या 2 पोहोचले. 33-33 या आकडेवारी 6 मध्ये पाहिजेत 20. फास्ट खेळायचं आहे. अजून देखील 2 मॅचेस बाकी आहेत आजच्या दिवसातील. कुणाल कात्रेनं आक्रमण करायला सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल 6 रन मायनस. 6 मात्र केले जातील. आता जिंकण्यासाठी पाहिजेत 5 मध्ये 14. 5 चेंडू 14 धावांची एक हाती किल्ला लढवतं या खेळाडू. थोडस जर पुढे गेला असता तर कदाचित या मात्र चित्र थोडस विचित्र असतं. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. 2 रन्स आता घेतलेत. प्रयत्न 3चा केला जाणार का, परंतु नाही. आता 4 चेंडूंमध्ये तुम्हाला पाहिजेत 12 रन्स. 4 बॉलमध्ये 12. 2 फक्त मॅक्झिमम किंवा तेहरीचे 4 स्ट्रोक. फटका फसलाय चुकीचा. इथे कॅच पकडली जाईल का? येस, ही महत्वपूर्ण कॅची कॅच नव्हती. ही तर संपूर्ण मॅच होती. कुणाला आवश्यकता नव्हती. इथे दुहेरी रन देखील तुम्ही घेऊ शकला असतात. कमी गतीचा बॉल चेंज ऑफ पेस करून टाकलाय. 3 मध्ये आता 12 पाहिजेत. 12 धावांची गरज. चेंडू पडल्यानंतर थोडासा थांबला आणि त्याच्यानंतर मात्र एक प्रहार करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग नव्हता. बॅट बॉलचा तेवढा चांगला संपर्क बघायला मिळाला नाही.
चला 2 चेंडू आणि त्याचबरोबर 10 धावांची आवश्यकता. कालच्या सत्रातील शेवटच्या मॅचचे हे समीकरण आहे, जिथे प्रतीक पाटील जो स्ट्रोक खेळला होता, एक सिक्सर आला आणि शेवटला 4 रन पाहिजे होते. सेम दृश्य बघायला मिळू शकेल का? शॉर्ट बॉल आहे, कमी गतीचा, अक्षरशः फसवलं बॅटर्सला. या सामन्यावरती आता संपूर्ण कब्जा केलाय. गोरे तर नक्कीच आप्पा यांचं सेलिब्रेशन चांगलं आहे. इथे कॅच पकडली जाते. हा सामना मात्र जिंकलाय स्वराज फायटर्स या टीमनं. अभिनंदन करूया. सो एफसीटी हार्ड लक बॉईज. गजानन कामतकडनं टॉस जिंकला. बॉलिंगचं डिसिजन तर प्रतिस्पर्धी पोलीस पाटील या टीमला बॅटिंग करावी लागते.